तर नमस्कार मंडळी. माडी काढायच्या, माडीचे फायदे, नेमकं माडी प्यावावी का ताडी प्यावावी, कुठं प्यायची, ह्या सगळ्या गोष्टी ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये तुम्ही शेवटी मला सांगा जे मी प्रश्न विचारतोय. तर विषय कसा आहे, आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी बघा, प्राणवायू असेल, धान्य असेल, पाणी असेल, या गोष्टी निसर्गानं आपल्याला मुक्त असताना फ्रीमध्ये दिलं. त्यातलं धान्य आणि पाण्यावर निसर्गानं आणि माणसानं अनेक प्रकारे प्रक्रिया करून त्यात विविध आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे पण बरोबर आहे. याखेरीज निसर्ग काही वस्तूंवर स्वतःच प्रक्रिया करून त्याची काही एक वेगळी रसायनं निर्माण करत असतो. कळते का तुम्हाला काय म्हणते? ताडाच्या झाडापासून मिळणारी ही ताडी किंवा माडाच्या झाडापासून ही मिळणारी माडी, ही याची उदाहरणं. काय तर निसर्ग काही वस्तूंवर स्वतः प्रक्रिया करून त्याची काहीतरी एक रसायन तयार करत असते, त्यातला हा प्रकार. मग माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंद्याला एक भोग पाडले जाते, एक मडकं तिथं ठेवले जाते. का तर तिथनं जी एक पांढरा रस बाहेर पडणार असते, स्त्रवणारा, त्याला माडी म्हणतात. स्त्रवणारा हा पांढरा रस आहे का नाही, तो मडक्याच्या तोंडाला असं फडकं बांधून त्याला असं नळी असं आत जाईल एवढं भोग पाडून हे माडी काढणारे त्यात नळीद्वारे हा रस साठवला जातो कुठं, मडक्यात. आणि मग तो मडक्यात आपण वर जाऊन काढणार. सुरुवातीला माडी कशी थंडगार आणि मधुर असते, पण तीच माडी थोड्या दिवस ठेवली की तिच्यात असे मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार. ताडीमध्ये कसं आहे, शर्करा आणि काही प्रकारात आम्ल असते. हवेतले इस्ट लगेच माडीतल्या शर्कराचा कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल करण्याच्या कामाला लागतात. म्हणजेच माडीमध्ये ती जी प्रक्रिया आणि आंबवणे, फर्मेंटेशन, ही प्रक्रिया सुरू होते. शर्करा इस्टनं संपल्यामुळे माडीची आधीची चव आणि इतकंच नाही तर वासही बदलतो की कधी एका दिवसानंतर. तर आम्ही ह्या अज्ञात अशा बेटावर ह्या काकांबरोबर माडी काढायला गेलतो. यांचं टायमिंग आहे सकाळी 5:30ला एकदा माडी काढतात, त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी 5:30ला माडी काढतात. काल का तुम्हाला, म्हणजे तेवढी माडी साठावी. आणि त्यांनी एक पत्ते दिले, किती लिटर प्यायची, किती नाही प्यायची, त्याला काय माप नाही, तुम्ही किती घेऊ शकता. त्यांचे एक मित्र आहेत, 2 जण, ते 2 जणात 10 लिटर पितात. तर आम्ही गेलेलो तर आम्ही 10-12 लिटर घेतलेले. आणि हे चांगलं आहे, त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, गव्हर्नमेंट आहे सगळं. याचा फायदा काय माहिती का, आपल्या शरीरातले जे ब्लॉकेजेस आहेत का नाही, फॉर एक्झाम्पल वय जसं वाढत जातं तसं काही ना काही ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये असतात, ते आपल्याला माहीत नाही इंटरनल काय चाललंय काय नाही. किंवा असंही म्हणता येईल की ह्याचं जिवंत उदाहरण काय आहे बाबा, माझ्या डोळ्यांसमोर. तर तिथं मी चर्चा केली, इंटरव्ह्यू घेतले, लोकांशी बोललो, तर मला असं समजलं की बाबा ह्या बेटावर आजपर्यंत एक पण माणूस हार्ट अटॅकनं मेला नाही. असं कसं होईल म्हणलं. आमच्या घराचे शेजारपाजारचे 4 घरं ओळखली तरी त्यातल्या एक माणसाला अटॅक आलेला असेल. पण हे तिथले लोक काय करतात माहिती का, सकाळी संध्याकाळी पितात कंटिन्यू 1-1 ग्लास. बरं ठीक आहे, एखादा नाही पित तर महिन्यातनं 1-2 वेळा तरी ते पितात. हे शरीरासाठी चांगलं आहे हो, निसर्गाने दिलं आहे. हे काय नशा म्हणून काढलं, हे ते आपण माणसांनी काढलं. त्यात मग पुढं जाऊन मिक्स करून लोक चुना मिक्स करतात, पावडर मिक्स करतात, 20 रुपये 50 रुपयाने विकतात. अक्षरशः कळशी आणि कॅन भरून पितात, पण काय फरक पडत नाही. पण ही जी आहे ना ती ओरिजिनल आहे, ही डायरेक्ट झाडावरची. तुम्ही समोर आमच्या बघू शकता, ते काकांनी समोर जाऊन राव काढल्या, हाय अशी कॅनमध्ये ओतल्या आणि आम्हाला दिल्या. आणि काय पाहिजे आहे तुम्हाला सांगा, ही अशी ओरिजिनल माडी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या बेटावर जायला लागेल. मग आता ह्या प्रश्न काय राहिला, माडी कशी मिळवायची, बेटावर कसं जायचं. मी आधीच तुम्हाला सांगितलं की मालवणच्या जवळ हे बेट आहे. मालवणपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरमध्ये हे बेट आहे. ज्यावेळी तुम्ही मालवणला जाणार, मालवणमध्ये स्टे करणार, तिथून पुढे तुम्ही इथं स्टे करू शकताय. काय होत नाही पोट आता राहिला विषय लोकेशनचा. तर लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे, मी नाही म्हणत नाही. तुम्ही मला कमेंटमध्ये शिव्या घालताय, मान्य आहे मला, मी लोकेशन का देत नाही म्हणून. पण ही व्हिडिओ संपूर्ण सिरीज झाल्याशिवाय लोकेशन मिळणार नाही. ह्याचा अर्थ आता किती राहिले असं नाही, झालं आहे. अजून 1-2-3 व्हिडिओ आहे, त्यानंतर मी कंप्लीट रिव्हील करणार आहे. का थांबलोय माहिती आहे का, तर तिथल्या बेटावरच्या लोकांशी माझं बोलणं चालू आहे. त्यांना ते हँडल झालं पाहिजे सगळं, त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आपल्यासारखे ते नाही आहेत, त्यांना बाहेरची सवय नाही आहे, दंग्याची सवय नाही आहे. त्यासाठी मी फक्त थांबले. थोडासा वेळ द्या, मी म्हणत ना मला 2 महिने द्या, खच्चून 2 ते 3 दिवस द्या. यामध्ये आपण लोकेशन रिव्हील करणार आहे, किंवा काय नाही झालं तर मी पर्सनली स्वतःला सगळ्यांना तरी तिथं पाठवणार आहे. एवढं भारी आहे ते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा. पुढे जाऊन तुम्हाला ही माडी पाहिजे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, त्या बेटावर जायचं एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. शाश्वत जीवन काय असतं हे आपण कोकणात येऊन शिकतोय. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं की बाबा
एक दुर्लक्षित कोकण, एक वेगळा कोकण मी शोधून काढणार आहे आणि ते काम आपण केले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. चॅनल आपलं सबस्क्राईब करा बरं का. सबस्क्रायबर आपले कमी आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा.